नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज आगरी सेनेचा 1 ऑगस्ट 2026 रोजीचा अधिवेशन आणि याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आगरी सेना 1 ऑगस्ट 1985 रोजी माननीय राजाराम साळवी यांनी स्थापित केली आणि त्यांनी ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबई प्रांतातील भूमिपुत्रांचे, आगरी समाजाचे, कुणबी समाजाचे, बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी त्यांनी कामगार युनियन्स काढल्या, अनेक बेरोजगार युवकांना, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा या आगरी सेनेचा वर्धापन दिन उद्या 1 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होणार आहे. दिवंगत आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचं नुकतंच निधन झालं आणि आता आगरी सेनेचे जी काही संपूर्ण धुरा आहे त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रदीपजी साळवी यांच्या धुरावर येऊन पडलेली आहे. आणि 1 तारखेला ज्या वर्धापन दिनानिमित्त आपण त्यांचं भाषण, त्यांचे ध्येय धोरण काय आहे हे समजून घेणार आहे. शौर्याचा बाजार थांबवा, पराक्रमी सत्कारणी लावा हे ध्येय ठेवून आगरी समाजाचे जे आपसातील मतभेद होते, भांडणं होती, आगरी समाजाचा वेळ हा कोर्टामध्ये जायचा आणि कुठेतरी समाज हा विस्कटला होता आणि तो समाज बांधण्याचं काम, समाजामधील भांडणं मिटवण्याचं काम आगरी सेनेच्या माध्यमातून राजाराम साळवी साहेबांनी केलं आणि त्यांचं अतुलनीय योगदान आता भावी पिढीने घ्यायचं आहे. प्रदीपजी साळवी युवा आहेत आणि आगरी समाजाचे आता बरेच प्रश्न आहेत. 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करत आहोत. जग कॉम्प्युटर युगामध्ये गेलेलं आहे आणि मग आगरी समाजाचे जनजीने आता पुढं काय केलं पाहिजे ही दिशा आणि दशा 1 ऑगस्ट 2026च्या आगरी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रदीपजी साळवी हे उद्घोषित करणार आहे. जुने जाणते काही आगरी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच नवीन पदाधिकारी देखील या 1 ऑगस्ट रोजीच्या मेळाव्यास वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आगरी समाजाचे जे म्हणून विचारवंत आहेत त्यांनी या मेळाव्यास, या वर्धापन दिनास उपस्थित राहण्याचं आवाहन प्रदीपजी साळवी यांनी केलेलं आहे. जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आगरी सेना खंबीरपणा येथील आगरी समाजाच्या पाठीशी उभी होती. परंतु राजाराम साळवी सारखा ज्येष्ठ नेते आता आपल्यातून दूर झाले आणि आता तरुण नेतृत्व प्रदीप साळवी यांच्या नेतृत्वाखाली आता आगरी सेनेची पुनर्बांधणी होऊन ती वाटचाल चालू होणार आहे. आगरी समाजाच्या समस्या अनेक आहेत. आगरी समाजाची असलेली गावं MMRDAच्या माध्यमातून आता शासनाने ही एक्वायर करून आपल्या हातात शहरीकरण आता केलेलं आहे. आगरी समाजाच्या गावांचं अस्तित्व नष्ट करून शहरीकरण या ठिकाणी लादलेलं आहे. मुंबई पाठोपाठ नवीन मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यातले कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड जो मुंबईला लगत आहे आणि मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. असं असताना या समाजाला कुठेतरी विस्थापित शासनानं केलेलं आहे आणि अशा असलेल्या विस्थापित जी काही हा समाज आहे याला आता पुढील वाटचाल करायची आहे. समाजामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर्स आणि बांधकाम व्यावसायिक उद्योजक झालेले आहेत. परंतु सरकारच्या, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या धोरणामुळे येथील स्थानिक उद्योजक हे बेकार होऊ लागलेले आहेत. येथील मच्छीमार व्यवसाय नष्ट करण्यात आलेला आहे. येथील
रेती व्यवसाय नष्ट करण्यात आलेला आहे आणि छोटे मोठे उद्योग बांधकाम व्यावसायिक जे आता तयार झाले होते आगरी समाजाची त्यांच्यावर या ठिकाणी MMRD लादून महाराष्ट्र सरकारने एक संकट उभं केलेलं आहे. लोढासारखे मोठमोठे बिल्डर्स हे भांडवलदार आता या ठिकाणी उतरलेले आहेत. त्यामुळे छोटे मोठे आमचे बिल्डर्स जे आहेत आगरी समाजाचे आहेत त्यांनी बांधलेले ज्या काही बिल्डिंग्स आहेत की घरं आहेत ही शासन अनधिकृत ठरवते आहे आणि कुठल्याही प्रकारचं निकष न बघता गावांचा विस्तारित गावठाणाला मंजुरी न देता गावं ही MMRD मध्ये समाविष्ट केलेली आहेत आणि मोठमोठ्या उद्योग बिल्डर्सना या जागा दिलेल्या आहेत. येथील गुरचरणी असतील, खानजन जमिनी असतील, या सर्व या भांडवलदारांना मोठमोठ्या बिल्डरना देऊन राजकीय लोक महाराष्ट्र शासनाचे मंत्री आणि सनदी अधिकारी IAS IPS हे संघटित या समाजाची लूट केलेली आहे. आता आपल्या समाजाला जागृत राहा जे आपले गावठाणं आहे ही गावठाणं जपणं आणि गावठाणाच्या माध्यमातून आपला विकास करून घेणं हे गरजेचं येऊन ठेपलेलं आहे. आधी काय झालं उद्या काय होणार या गोष्टी सोडून देऊ. आता आगरी समाजाच्या लोकांनी आपापली गाव मोजून घ्यावी, विस्तारित गावठाण मोजून घ्यावं आणि तशी प्रस्ताव शासनाला द्यावं जेणेकरून धंदांडगे बिल्डर्स ज्यांचे लक्ष या जागांवर आहे गावठाण जागांवर आहे त्याला आपल्याला चाप देता येईल आणि गावठाणाचा विस्तारित गावठाण मंजूर करून त्या ठिकाणी आपण आपापले विकासीय कामं करू शकतो, बिल्डिंग बांधू शकतो, गोडाऊन बांधू शकतो, उद्योगधंदे करू शकतो आणि हा समाज कुठेतरी आता स्थिर राहू शकतो. मग काल्हेर, पूर्णा, कोपर आदी ठिकाणची आता गोडाऊन ही कुठेतरी आता पुढं बडगा साईडला शिफ्ट करण्यात येत आहेत आणि मग इथे रेसिडेन्शियल झोन करून येथील जे काही भूमिपुत्र आगरी समाजाची लोक आहेत त्यांचे टेम्पो होते त्याच्या टेम्पोच्या माध्यमातून इथे जे काही गोडाऊन्स होते त्यामुळे ते कामाला होते. वाराई कामगाराच्या माध्यमातून जो काही रोजगार मिळत होता तोही रोजगार काही दिवसाने हा हिरावून जाणार आहे आणि येथील तरुण हे बेकार होणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आगरी सेनेचे प्रदीपजी साळवी यांनी समाज बांधवांना युवकांना योग्य अशा उद्योगधंद्यामध्ये पुढे येण्यासाठी या दृष्टिकोनात या भागातील गावं मोजून घेण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आहे. आगरी सेनेच्या वाटचालीस बऱ्याच लोकांचा सहभाग आहे आणि सहभाग राहणार आहे आणि समाज संघटित करण्यासाठी शौर्याचा बाजार थांबवा पराक्रमी सत्कार्य लावा हे ब्रीद वाक्य राजाराम साळवी यांनी प्रस्थापित केलेलं आहे. हे ब्रीद वाक्य आता समाज बांधवाच्या युवकांनी आत्मसात करावं आणि समाजाची सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीनं या वर्धापनादिनिमित्त काहीतरी मार्गदर्शन होईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करू. आगरी सेनेच्या या वर्धापन दिनाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय महाराष्ट्र, जय भारत.